आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा व्हाईट पुलाव बनवणार आहोत, ते पण चिकन पुलाव बनवणार आहोत. आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने जर पुलाव बनवला ना तर एकदम मोकळा मोकळा सॉफ्ट आणि एकदम ज्युसी बनेल. रेसिपी एकदम छान आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडणारी आहे. तर चला आता इथे रेसिपीला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याआधी तुम्ही पाहू शकतात आणि एकदम झटकीपट होणारी आहे. एकदम मस्त, एकदम सॉफ्ट, एकदम टेस्टी असा आपला हा चिकन पुलाव होणार आहे. तुम्ही याला बिर्याणी देखील म्हणू शकता. तर चला इथे मी चिकन घेतलेलं आहे बघा. तर जवळपास इथे पाऊण किलो चिकन आहे आणि हे गावठी आहे. आणि मी याला एकदम स्वच्छ असं मस्तपैकी 4-5 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आणि त्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा पाहू शकता तुम्ही, एकदम छान आणि मस्त असं चिकन धुवून झालेलं आहे आणि पाणी देखील मी काढून घेतलेलं आहे. आणि आपल्याला खूप मोठे मोठे पण पीसेस ठेवायचे नाही आणि खूप छोटे पण ठेवायचे नाही, अगदी मीडियम साईजचे पीसेस मी यामध्ये ठेवलेले आहे. तर सगळ्यात आधी मी यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे, म्हणजे जो चिकनला वास असतो ना तो देखील निघून जाईल. तर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 चमचे धणेपूड घालून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची, अद्रक, लसूण याचं वाटण जे आहे ते तयार केलेलं आहे. त्यामध्ये थोडं कोथिंबीरच्या काड्या पण टाकलेल्या आहेत. तर ते 1.5 चमचा मी टाकलेले आहे. आणि अर्थातच आपल्याला तिखटपणानुसार आपल्याला इथे मी हिरव्या मिरच्या त्या बारीक बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहे आणि मूठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे पहा. आणि इथे आपल्याला मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही एकदम फ्रेश पाहिजे, फ्रेश दही घेतलेलं आहे यामध्ये. आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. एकदम छान आणि एकदम मस्त होते. अजून टेस्टी आणि तिखटपणासाठी मी इथे 1 चमचा तरी मिरपूड टाकलेली आहे. अगदी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे, फ्रेश एकदम. त्याने त्याचा टेस्टपणा खूप छान वाढतो आणि फ्रेग्रन्स पण खूप सुंदर येतो. चला आता हे सगळं टाकून झालेलं आहे आणि आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. सगळ्या पीसेसला हे सगळं मॅरिनेशन व्यवस्थित लागलं पाहिजे. चला आता हे होतं आहे तोपर्यंत आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर जवळजवळ इथे माझं पाऊण किलो चिकन होतं, तर मी 1 किलो तरी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याला अर्धा तास तरी छान असं भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे आणि त्याचे अगदी आपल्याला स्लाईस करून घ्यायचे. अगदी ते पण पातळ पातळ मी स्लाईस करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही जर एकदा जरी चिकन पुलाव बनवला ना तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवणार, कारण खूप छान होतो, मस्त होतो हा. बघा आता हे सगळे कांद्यांचे सगळे स्लाईस मी कट करून घेतलेले आहे. आता इथे एक मोठं कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी छान मस्त तेल घालून घेतलेलं आहे आणि काही खडा मसाले आहे. त्यामध्ये 6 जिरं आहे, तेजपान आहे, त्याच्यानंतर दालचिनी आहे, स्टारफूल आहे, काही लवंग आणि मिऱ्या देखील आहे. ते छान असं फ्राय झालं की खूप असं जाळून नाही टाकायचं, थोडंसं असं फ्राय म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो तेलात उतरला पाहिजे. त्यानंतर मी इथे चॉप केलेला जो कांदा आहे तो सगळा टाकलेला आहे आणि त्याच्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. बघा असा कांदा छान असा मस्त फक्त लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे हे अर्धा तास झाले आता इथे, तुम्हाला जर अगदी वेळ असेल तर तुम्ही 1 तास जरी मॅरिनेशनसाठी ठेवलं तरी चालेल, पण मी ते हे अर्धा तासच ठेवलेलं आहे. आणि मस्त आपल्याला हे चिकन जे आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कांद्याबरोबर छान मस्तपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा असं छान वर खाली करून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आता 5 मिनटानंतर आपल्याला बघायचं आहे आपलं चिकन कितपत फ्राय झालेलं आहे ते. 5 मिनटानंतर आपल्याला पुन्हा असं वर खाली करून घ्यायचं आहे. चिकनला हे स्वतःचंच पाणी सुटतं आणि हे असंच सुटायला पाहिजे, तेव्हा आपलं हे चिकन पुलाव जो आहे अगदी टेस्टी होणार आहे, एकदम मस्त. तर मी आता हे परत अगदी याला वर खाली करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये याला झाकून ठेवायचं आहे आणि जवळपास आपल्याला हे अर्धा तास तरी असं करून ठेवायचं आहे. पण अर्धा तासात मध्ये मध्ये 5-5 मिनटांनी नंतर आपल्याला हे चेक करत राहायचं आहे. इथे मी गॅसवर एक मोठी कढई घेतलेली आहे आणि आता आपल्याला जवळपास मी इथे 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे जवळपास इथे मी 2 माझे अर्धा किलोचे जे आहे ग्लास त्याने तांदूळ घेतलेला आहे. तर इथे जवळपास 5 ते 5.5 ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि छान अगदी आपल्याला बॉईल करायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, हिरव्या मिरच्या मधून कट करून घातलेल्या आहे, काही खडे मसाले घातलेले आहे जसं स्टारफूल आहे, दालचिनी आहे,
6 जिरे आहे आणि जिरे देखील घातलेले आहे. मीठ मात्र भरपूर घालायचं आहे. जसं मी आता इथं 5 चमचे तरी मीठ घातलेलं आहे. हिरव्या मिरच्यांना आपल्याला मध्ये कट मारून मग त्यामध्ये टाकायचं. याचा फ्लेवर खूप छान उतरतो. बघा आता हे छान मस्त असं उकळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कारण आपण त्यात मीठ घातलेलं आहे. आता इथे आपला तांदूळ पण एकदम छान असा भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही बिर्याणी नसला दुसरा कोणताही तांदूळ घालायचा असला तरी चालेल, मात्र मग त्या तांदळाला भिजवलं नाही तरी चालेल, पण हा बिर्याणीचा तांदूळ असल्यामुळे मी याला भिजवून घेतलेलं होतं. बघा आता हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मात्र एकदम छान असा मोकळा सुटसुटीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी चालणार आहे. आणि मस्त आपल्याला हे छान अगदी वर खाली हलवून घ्यायचं आहे आणि अगदी 80% आपला हा जो तांदूळ आहे हा शिजला पाहिजे. बघा आता हा शिजतोय, तोपर्यंत इकडे बघूया आपलं चिकन कितपत शिजलेलं आहे. बघा एकदम छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे चिकनला, पाहू शकता तुम्ही. तर जवळपास मला इथे 15 मिनटं तर झालेलंच आहे चिकन शिजवण्यासाठी. आता पुन्हा झाकून ठेवत आहे. पुन्हा 5 मिनटांनी मी इथे काढलं तर बघा अगदी पाणी आपलं हे सोक झालेलं आहे. तर मी एका ठिकाणी ज्याच्यात मॅरिनेशन करून ठेवलं होतं त्याच भांड्यात मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. हां, इथे मात्र आपल्याला गरम पाणीच करून घालायचं आहे. आणि आता आपल्याला इथे अजून 20 मिनटं 15 ते 20 मिनटं तरी छान अगदी चिकन शिजवून द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. बघा इथे आपला जो तांदूळ आहे तो पण आपल्याला 80% तरी शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी बोटाने तोडला तर पटकन तुटतो. तर आपल्याला हा लगेच उपसून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये. तर मग मी हा उपसून घेणार आहे. म्हणजे असा जर आपण त्याच्यामध्येच जर ठेवला तर मग हा जो तांदूळ हे अजून जास्त शिजेल आणि मोकळा होणार नाही. तर बघा अशा प्रकारे आपला हा जो पुलाव तयार होणार आहे. हा एकदम मस्त. आणि इथे पण बघायचं आपलं चिकन पण छान अगदी शिजलेलं आहे. तर मग मी आता यावर आपली ही जी लेयर आहे ती टाकायची आहे. यामधले जे भातामध्ये आपण जो खडे मसाला टाकलेला होता, हा तुम्हाला जर खडे मसाले काढून टाकायचे असेल तरी काढून टाकू शकता. तर मी हे सगळे काढून टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लेयर टाकायची आहे. आणि वरतून एक लेयर टाकल्यानंतर मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे, थोडा पुदिना घालायचा आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला जो आहे तो अगदी थोडासा टाकायचा आहे. आणि वरतून पुन्हा सगळा भात टाकून मी पुन्हा ती लेयर लावलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा पुलाव तयार झालेला आहे. इथपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा एकदम सुंदर आणि एकदम छान अगदी लेयर लावल्यानंतर आपल्याला 15 मिनटं हा लो टू मिडियम गॅसवर मस्तपैकी वाफवून घ्यायचा आहे. बघा तुम्ही पाहू शकता मी एकदम छान आणि एकदम मस्त झालेला आहे. अगदी सुगंध दरवळत आहे. तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. धन्यवाद.